नुकतीच अशी गुलाबी थंडी सुरू झालेली आहे आणि अशा वेळेला बाजारामध्ये भाज्या खूप छान येतात. तर आम्ही आलेलो आहोत भाजी मार्केटला. खूप छान रंगीबेरंगी भाज्या आहेत. थंडीमध्ये भाज्या खूप मस्त येतात. तर आपण बघूया आता काय भाज्या आहेत. चला. हे पहा, डिंगऱ्या आहेत ह्या. हे नवीनच फुलं दिसले मला. यातल्या काय काय भाज्या तुम्हाला माहिती आहेत मला सांगा बरं का. लाल पिवळी भोपळी मिरची, ब्रोकोली, श्रावण घेवडा, मटार छान येतात हे ना. फणस आहे, छान रंगीत आहे. ह्याला चिबूड का काहीतरी म्हणतात. ओली हळद, हे पण जांभळे, कैरी अजून आहे पहा, तोतापुरी. ओली हळद, गाजर, मटार, पांढरे कारले, जांभळे वांगे, मस्त आहे ना. मुळा, मला हादग्याचे फुलं दिसले, आवळा, आणि यांच्याकडे ना फळं पण असतात, तेही दाखव. याला वाळकं म्हणतात का? गावरान वाळकं. बरं बरं बरं. आणि आंबाडीचे फुलं आहेत. याची रेसिपी सांगा. आणि हे मोठे वाल आहेत पहा. आणि ही घोळ चिवळची भाजी आहे. अशा मस्त भाज्या आहेत. नवीन नवीन भाज्या पाहायला मिळाल्या मला. यातली हे आंबाडीच्या आम्हाला माहिती नव्हत्या, आमच्या तिकडे नाही मिळत. आणि ते हादग्याचे फुलं आहेत पहा. छान आहे ते आंबाडीचं. राजम्याच्या शेंगा आहेत या. आणि हे आहे हादग्याचे फुलं. हे बरबटी आहे. चवळी. चवळी, अच्छा. आणि हे काय आहे मग? ही पण चवळीच आहे. हां, ती मोठी चवळी आहे, जाड जाड, वेगळ्या रंगाची. आणि बारीक बारीक बटाटे ते ह्याला लागतात ना, काय म्हणतात, दम आलू. भरताचे वांगे, मस्त रंगीत रंगीत भाज्या आहेत. मला तर इतका आनंद झाला हे सगळं बघून, रंगीबेरंगी भाज्या बघून, आहे ना. बाकी ह्या आपल्या वर्षभर मिळणारे कोबी, फ्लावर, शिमला मिरची, हे काय, ह्याचं काही विशेष नाही आहे, मिळतंच सगळीकडे. म्हणजे दादा तिथले कच्ची केळी, या केळ्यांची भाजी पण करतात. आणि हे भुट्टे म्हणतात, पण हे मक्याचे कणस आहेत. कांदे, बटाटे, फळं पहा, हे तर किती छान आलेले आहेत. अनार म्हणजे डाळिंब, आणि हे पण किती मोठे मोठे आहेत. सीताफळं, संत्रे, सफरचंद पण मोठे छान आहेत. पेरू पण. असा मस्त 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 बाजार बघितला ना की खूप मस्त वाटतं. या सगळ्या भाज्या हेल्थसाठी खूप चांगल्या असतात. जे कोणी हेल्थ कॉन्शियस असतील त्यांना भाज्यांचं महत्त्व माहिती असेल, भाजी आणि फळं. तर या दिवसामध्ये खूप छान मिळतात. तुम्हाला या सगळ्या आनंदी सकाळच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. हॅव अ गुड डे.